नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत असे हे सोया रोल। बऱ्याच मुलांना सोया चंक्स किंवा सोया वडी जरी म्हटलं तरी ते आवडत नाही, ते खात नाहीत, पण अशा पद्धतीने जर बनवलं तर ते नक्की खातील, कारण सोया वडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, जे की आपले मसल्स वगैरे स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला मदत करतं। सो आठवड्यातून एकदा तरी याचा वापर केला पाहिजे। तर अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी ट्राय केली तर मुलं नक्की खातील, तुम्ही टिफिनलाही देऊ शकता। सो यासाठी आपल्याला साहित्य काय पाहिजे आणि कशा पद्धतीने बनवायचं आहे, चला तर मग बघून घेऊया। सो यासाठी आपल्याला लागणार आहे सोया चंक्स किंवा सोया वडी। तर हे मी गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं सोक करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने या वड्या स्वच्छ पिळून घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे टोमॅटो केचप, डार्क सोया सॉस, आलं लसूण बारीक अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेला आहे, कॉर्नफ्लॉर, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अधिक इथे तुम्ही करू शकता, हिरव्या मिरचीचा देखील वापर इथे तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, उभा चिरलेला कांदा, कोबी, टोमॅटो। त्याचप्रमाणे आपल्याला यासाठी लागणार आहे पोळ्या। तर मी इथे ऑलरेडी 2 पोळ्या घेतलेल्या आहेत। आपल्या सकाळी जे आपण फ्रेश अशा पोळ्या करतो त्या घेऊ शकता किंवा शिल्लक राहिलेल्या पोळ्या देखील तुम्ही ते घेऊ शकता। तर मी इथे फ्रेश पोळ्या घेतलेल्या आहेत। तर सर्वात आधी आपण सोया चंक्सला मॅरिनेट करून घेणार आहोत। यासाठी सर्वात आधी आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, मिरची पावडर, तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, डार्क सोया सॉस, हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं। त्याचप्रमाणे अगदी थोडीशी कोथिंबीर मी इथे घालणार आहे आणि आपण हे कॉर्नफ्लॉर जे घेतले आहे ते कॉर्नफ्लॉर या चमच्याने मी 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉर इथे घेतलेला आहे। सो हे अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं सोया चंक्सला लावून घ्यायचे। सो इथे एका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेले सोया चंक्स घालणार आहोत। आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। मस्त दोन्ही साईडने आपल्याला हे छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे मस्त फ्राय करून घ्यायचे आहे। साधारण 2 मिनिटं आपण हे मस्त फ्राय करून घेणार आहोत। मस्त असे क्रिस्पी झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत। मस्त बाहेरून असे क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून छान ज्युसी राहतात। सोया चंक्स आपले फ्राय झालेले आहेत, आपण हे काढून घेणार आहोत।
तुम्ही बघू शकता इथे मस्त असे ड्राय झालेले आहेत, पण आतून तेवढे सॉफ्ट असतात. सो याच पॅन मध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. यामध्ये आपण घालणार आहोत आलं, लसूण. तुम्ही बारीक वाटून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने छान असं कापून देखील घेऊ शकता. त्याचप्रमाणे कांदा, पत्ताकोबी आणि टोमॅटो. शिमला मिरची वगैरे तुम्हाला ऍड करायची असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. तर छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं. साधारण 1 मिनिटभर आपण परतून घेतलेला आहे. यामध्ये आपण घालणार आहोत डार्क सोया सॉस, त्याचप्रमाणे चवीनुसार मिरची पूड, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, चवीनुसार मीठ. आपण हे भाज्यांसाठी वेगळं मीठ वापरलेलं आहे. अगदी थोडीशी कोथिंबीर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तो हे झालेला आहे. आपण गॅस बंद करणार आहोत. सो याच पॅन मध्ये आपण तयार केलेल्या पोळ्या थोड्याशा गरम करून घेणार आहोत आणि हा जो मसाला लागलेला आहे तो देखील आपला वाया जाणार नाहीये. वा, मस्तच. सो यावरती आपण थोडंसं केचप लावून घेणार आहोत. मस्त अशा पद्धतीने केचप लावून घ्यायचंय. छान असा रोल आपण तयार करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण हे सोया चंक्स शालो फ्राय करून घेतले आहेत ते देखील इथे ऍड करायचे आहेत. मस्त तुम्हाला जेवढे आवडतात तेवढे सोया चंक्स तुम्ही इथे ऍड करू शकता. थोडासा कच्चा कांदा आणि कोथिंबीर. पोळी ऑलरेडी आपली भाजलेली आहे त्यामुळे फार जास्त इथे गरम करायची किंवा भाजून घ्यायची गरज नाहीये. सो अशा पद्धतीने फक्त आपण ह्याचा रोल तयार करून घेणार आहोत. वा, मस्त. सो मस्त आपले हे सोया रोल इथे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे अगदी 10 मिनिटात हे सोया रोल तयार होतात. मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा शाळेतून घरी आल्यानंतर जेव्हा मुलं काहीतरी खायला मागतात अशा वेळी झटपट तुम्ही बनवू शकता. कारण पोळ्या आपण ऑलरेडी बनवलेल्या असतात त्यामुळे फारसं ह्याला वेळ लागत नाही. सो मस्त तुम्ही बघू शकता इथे. आणि स्टफिंग पाहिल्यानंतरच मुलांना भूक लागल्यासारखी होईल. सो नक्की तुम्ही हा सोया रोल ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारचे छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील. प्रेमाने बनवा, प्रेमाने खाऊ घाला. धन्यवाद.